प्लेट फेंक रहा हूँ नहीं बोला मैंने। काय काय पाहिजे? हालांकि ये पार्सल है और रोड में सांस देना भैया। हाँ बड़ा काम काम तो आ गया ना उसका पार्सल बोले गया वो क्या करें शो को तो टाइम लगता है सर। आप अगर हाथ से लग गई ना छुरी डायरेक्ट 1 इंच आएगा। 1 इंच ना मालूम हमको भी। बोले कि हम दादा करके लाते उसको और हमें अपने परवाने रहती कल 10। तर आत्ताच मी बाहेरून आले, थोडंसं खरेदी वगैरे करायची होती आणि समीक्षाच्या ज्या आहेत ती मैत्रिणी आलेत, कारण तिचं एक्झिबिशन आणि फेअरवेल आहे, तर त्याची तयारी करायची आहे. तर त्याच्यासाठी तिच्या मैत्रिणी आलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी थोडी खरेदी करण्यासाठी मी बाहेर गेलते आणि आत्ताच मी बाहेरून आले आणि आता पाहू तिच्या मैत्रिणीचं आणि तिचं काय चाललं आहे ते. ह्याच्यात काय आहे? हे कच्ची दाबेली आहे ह्याच्यात. भाजीचं वाटण चाललं पण ते बिचारा नाही गॅस कमी केला आहे बघत नाही म्हणून पॅकिंग करून दिसते. तर तुम्ही घेतलीत काय? समीक्षाची मैत्रीण येणार होती, त्याच्यामुळे मग बाहेरून येतानीच मग आम्ही कच्ची दाबेली आणि जिलेबी घेऊन आलो. इथं मी त्यांना सर्वांना जे आहे ते प्लेटमध्ये वाढून देत आहे खाण्यासाठी. समीक्षा आणि तिची मैत्रीण निवेदिता देखील मला या कामासाठी मदत करत होत्या. थंड झाली. तुम्ही पण कच्ची दाबेली खायला. त्याच्यानंतर थोड्या वेळाने समीक्षाचे बाकीचे मित्रमैत्रिणी ते देखील तिला ह्या प्रोजेक्टची जी आहे ती मदत करण्यासाठी आले. मग त्यांना सरबत वगैरे मी दिलं आणि त्यांनी थोडा वेळ तिला हा प्रोजेक्ट करण्यासाठी मदत केली. नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज माझी चालू आहे आलू मटरच्या भाजीची तयारी. तर आज आलू मटरची भाजी मी तुमच्याशी शेअर करते. आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजची आलू मटरची भाजीची रेसिपी पाहूया. तर इथं माझी चालू आहे आलू मटरच्या भाजीची तयारी. त्याच्यासाठी मी कांदा, लसूण आणि खोबरं मिक्सरवरती बारीक करायला घेतलं. आता हे वाटून टाकते मी थोडंसं पाण्याचं कूट. शेंगदाणे बारीक मिक्सरवरती करून घेतलेले आहेत. कूट टाकून घेतले मी. पुन्हा एकदा मिक्सरवरती फिरवून घेणार आहे. तर आता इकडे माझं वरण जे आहे
ते फोडणीला टाकून झालेलं आहे. आणि आता इथं चालू आहे भाजीची तयारी. त्याच्यासाठी तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे याच्या कढईमध्ये. त्याच्यात टाकलं फोडणीसाठी जिरे, मोहरी. तर मी हे मिक्सरमधलं जे वाटण आहे ते आता इथं तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे तळण्यासाठी. आता इथं आपलं वाटण जरा भाजत आलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकलं मी कट केलेले टोमॅटो. हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं. 1 चमचा लाल मिरच पावडर टाकली, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट मसाला. हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं. आपलं भाजीचं वाटण तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकलं पाणी, थोडंसं पाणी टाकून घेतलं. आणि इथं मी थोडासा वाटाणा, फ्लावर आणि हे करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेला, तो टाकून घेतला आता ह्याच्यात. आता हा थोडासा वाटाणा आणि फ्लावर जो आहे तो या पाण्यामध्ये शिजून देऊ आपण थोडासा. आणि मगच ह्याच्यातमध्ये आपण उकडलेला बटाटा टाकून घेऊ. इथं आपला वाटाणा, फ्लावर थोडासा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेतली. थोडेसे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते टाकली. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आता हे चांगलं मिक्स करून 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यावं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार. ते टाकलं चवीनुसार थोडंसं मीठ. आता 5 मिनटं आपण शिजवून घेऊ ही भाजी. इथं आपली ही आलू मटरची भाजी जी आहे ती अगदी छानपैकी शिजून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही एकदम चमचमीत अशी ही भाजी जी आहे ती आलू मटरची तयार झालेली आहे. चवीला पण खूप छान झाली ही भाजी. तर आताच माझी भाजी वगैरे बनवून झाली आणि आता माझी तयारी चालू आहे चपात्या करण्यासाठी. आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंट करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे जे येणारे जे आहे ते छान छान व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजची जी ही आलू मटरची भाजी आहे ती नक्की ट्राय करून बघा कशी झाली ती. आणि कशी झाली ती ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये जरूर सांगा. कशी झाली ही भाजी? छान झाली का? खूप घाईघाईत केली. वरण भात घ्या, पुढे घ्या, तुमच्या समोर तिथं लागल ते घ्या. तुझं नाव ते सांग की सर्वांना. निवेदिता. समीक्षाला तर सगळे ओळखतात. पुन्हा सांग. मी बोलल्यामुळे आवाज नाही. माझं नाव निवेदिता विजय सातपुते. समीक्षाला काय ओळखतात सगळे. घ्या जेवण करून. काय लागेल ते घ्या, मी तुम्हाला चपाती ते आणून देते. आताच निवेदिता आणि समीक्षा गेल्या घरी. खूप उशीर झाला होता त्यांना जायला, कारण प्रोजेक्ट बनायलाच खूप टाईम तो गेला. आणि समीक्षाचे पप्पा त्यांना गेलेत सोडवायला. तर आज खूपच कामाची जी आहे ती धावपळ झाली, कारण समीक्षाचं एक्झिबिशन जवळ आलेलं आहे आणि त्याची तयारी चालू होती. आणि तिचे मित्रमैत्रिणी पण आले होते तिला मदत करण्यासाठी. आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढे देखील असेच येणारे जे आहे ते छान छान व्लॉग पाहण्यासाठी. आणि कमेंट करा आजचा व्लॉग कसा वाटला ते. मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच देईन. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. तर आपण पाहू शकता समीक्षाचा प्रोजेक्ट जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता ती स्कूलमध्ये घेऊन निघाली आहे. मी जवळून दाखवते. थांब. हां, चालू कर आता. नाव वगैरे सांग ना तुझ्या प्रोजेक्टचं. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक पोल. स्ट्रीट लाईट आहेत ना? कसं वाटलं ते जरूर कमेंटमध्ये सांगा. अजून थोडंसं काम बाकी आहे त्याचं करायचं.